नमस्कार मित्रांनो, स्पेशल मॅथमॅटिक्स अँड रिजनिंग या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी संघपाल मोरे. या चॅनलवर आपण MPSC राज्यसेवा, UPSC, SSC, रेल्वे, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी गणित आणि रिजनिंग अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. चला तर मग आजचा महत्त्वाचा प्रश्न सुरू करूया. बघा, एका व्यक्तीने एका लेखन सामग्रीच्या दुकानातून काही पेन आणि काही पेन्सिल खरेदी केल्या. त्यांची एकूण किंमत 85 रुपये आहे. पेन्सिलची किंमत 5 रुपये आहे, तर पेनाची किंमत 10 रुपये आहे. खरेदी केलेल्या पेन्सिलींची संख्या पेनांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त नाही, तर खरेदी केलेल्या पेनांची संख्या किती? बघा, आपण मानू पेन X मानू आणि पेन्सिल आपण Y मानू. पेनांची किंमत 10 रुपये आहे म्हणून 10X, आणि पेन्सिलची संख्या 5 रुपये आहे म्हणून 5Y. आणि दोन्हींची बेरीज केली तर आपल्याला 85 रुपये द्यावे लागले. बघा, या 5 आणि 10 याच्यामधून आपण काय कॉमन काढू शकतो? आपण 5 कॉमन काढू शकतो, म्हणून आपण 5ला कॉमन घेऊ. त्यानंतर आपण जर 5ला कॉमन घेतलं तर इथं 2X येतील, जेणेकरून 5 दुनी 10X प्लस हे 5 तर बाहेर गेले, मग खाली राहिले Y बरोबर 85. बघा, हे 5 इकडं गुणाकारामध्ये आहे, बरोबरच्या ह्या साईडनं गेल्यानंतर ते भागाकारामध्ये जातील. तर 2X प्लस Y बरोबर 5 1 5, 5 1 5, उरले 3, 5 7 35, म्हणजे उत्तर आलं 17. बघा, आता आपल्याला प्रत्येक एक ऑप्शन या समीकरणामध्ये टाकून इक्वेशन योग्य आहे का नाही, कोणतं उत्तर योग्य आहे ते काढायचं आहे. चला, आपण सर्वात पहिले ऑप्शन ए टाकू. ऑप्शन एचे 4. पेनांची संख्या किती? पेनांची संख्या आपण 4 मानू. तर 2X म्हणजे 2 गुणिले 4 प्लस Y बरोबर 17, म्हणजेच Y बरोबर 17. 4 दुनी 8, हे 8 ह्या साईडला गेल्यावर ते 17 - 8 होती. Y बरोबर 17 - 8 9. जर पेनांची संख्या 9 आहे, तर पेन्सिलची संख्या किती? तर टोटल 17 आहे ना. Y बरोबर 9, म्हणजे पेनांची संख्या 9. जर आपण पेनांची संख्या 9 मानली, पेन्सिलची संख्या 9 आली आणि ऑप्शन घेतला होता आपण पेनांची संख्या 4. बघा, ही झाली पेनांची संख्या आणि ही झाली पेन्सिलची संख्या. यांनी काय सांगितलंय? खरेदी केलेल्या पेन्सिलची संख्या पेनांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त नाही. पेनांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा. पेनांच्या संख्येची दुप्पट 4ची दुप्पट 8, पण उत्तर आहे 9, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त आहे. म्हणून ए नंबरचा ऑप्शन
नाही आहे. चला आपण सेकंड ऑप्शन घेऊ. या समीकरणामध्ये आपण 5 टाकून बघू. 2x + y बरोबर 17. तर एक्सच्या ठिकाणी आपल्याला 5 टाकायचे आहेत, म्हणजेच +y बरोबर 17. 5 दुनी 10 +y बरोबर 17. बघा हे 10 बरोबरच्या त्या साईडने गेलं तर मायनस होतील, म्हणजे y बरोबर 17 - 10 म्हणजेच y बरोबर 7. बघा एक्सची किंमत म्हणजे पेनांची किंमत आपण 5 घेतली होती आणि पेन्सिलची संख्या y आली 7. ही पेनांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त नाही. बघा 5 दुनी 10, 10पेक्षा कमीच आहे ना 7, म्हणजे बरोबर आहे. पेनांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त नाही आहे, म्हणूनच आपलं उत्तर 5 येईल. बाकीचे 2 ऑप्शन सोडवण्याची काही गरज नाही. बघा हा UPSCचा क्वेश्चन आहे, पण हा थोडा प्रिंटिंग मिस्टेक झालेला होता, त्याच्यामुळं याच्यामध्ये जे ॲन्सर द्यायला पाहिजे होतं ते ऑप्शनमध्ये ॲन्सर नाही आहे, पण आपण ॲन्सर काढू. बघा 20 पाईपांचा एक समूह एका टाकीचे 70% पाणी 14 मिनिटात भरतो. म्हणजे 20 पाईपांचा एक समूह आहे, तो 70% पाणी 14 मिनिटात भरतो. 70% पाणी 14 मिनिटात भरतो, तर 100% पाणी भरण्यासाठी किती वेळ लागेल? बघा हा 0 कटला, हा 0 कटला. 7 × 1 = 7, 7 दुनी 14 आणि 10 दुनी 20. हे 2 भागाकारामध्ये असतात, हे भागाकारामध्ये असतात आणि हे गुणाकारामध्ये असते आडवं. हे जे तिरकी संख्या असतात दोन्ही ह्या गुणाकारामध्ये असतात. हे 2 एकमेकांना भागाकारामध्ये असतात, ह्या 2 संख्या एकमेकांना भागाकारामध्ये असतात. ह्या 2 संख्या एकमेकांना भागाकारामध्ये असतात, ह्या 2 संख्या एकमेकांना भागाकारामध्ये असतात. पण तिरका गुणाकार ह्या तिरक्या संख्या असतात ना, ह्या गुणाकारामध्ये असतात. तर बघा ती टाकी भरण्यासाठी 20 मिनिटं लागतात. 20 पाईपांनी ती टाकी भरण्यासाठी 20 मिनिट लागतात. इक्वेशन फर्स्ट. सेकंड, 10 पाईपांचा Y समूह त्याच टाकीचे 3/8 भाग 6 मिनिटात भरतो. पहा 10 पाईपांचा Y समूह त्याच टाकीचे 3/8 भाग 6 मिनिटात भरतो. तर ती पूर्णच्या पूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागणार? सेम 6 × 1 = 6 बरोबर 3/8 × प्रश्नार्थक चिन्ह. 3 × 1 = 3, 3 दुनी 6. हे 8 इकडे भागाकारामध्ये आहे, इकडे गेल्यानंतर ते गुणाकारामध्ये जातात, म्हणजे 8 दुनी 16, तर 16 मिनिटे लागतात. बघा 20 पाईपांनी भरलं तर पूर्ण टाकी भरण्यासाठी 20 मिनिटे लागतील. 10 पाईपांनी भरलं तर 16 मिनिटे लागतात. आणि 16 पाईपांचा अजून एक झड समूह आहे, तर त्याच टाकीचे पाणी 1/2 पाणी म्हणजे अर्धी टाकी 20 मिनिटात रिकामी करते. म्हणजे अर्धं पाणी पूर्ण अर्धच्या अर्धी टाकी 20 मिनिटात रिकामी करतो. तर पूर्ण टाकी रिकामी करण्यासाठी काय लागणार आहे? वेळ दुप्पट लागणार आहे, म्हणजे 20 दुनी 40 मिनिटं लागणार. 16 पाईपाच्या समूहासाठी हे आपलं सेकंड. 16 पाईपाच्या समूहाला टाकी रिकामी करायला 40 मिनिट लागतात. बघा पुढे काय आहे? जर एक समूहातील निम्मे पाईप बंद ठेवले, एक समूह 20 मिनिटं लागतात, निम्मे पाईप बंद ठेवले तर 20 मिनिटाच्या ठिकाणी टाकी भरण्यासाठी 40 मिनिटं लागतील.
म्हणून आपण 1/40 लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर वाय समूहातील फक्त निम्मे पाईप सुरू ठेवले. वाय समूहाला किती मिनटे लागतात? वाय समूहाला 16 मिनटे लागतात. पण निम्मे पाईप बंद ठेवले तर टाकी भरण्यासाठी दुप्पट टाईम लागेल. म्हणजे 16 दुनी 32, म्हणजेच 1/32. आता बघा, तर आणि झड समूहातील सर्व पाईप सुरू ठेवले. हे पहा, याची बेरीज होईल, कारण की आपण पाणी भरायलो आणि झड समूहातील सर्व पाईप सुरू ठेवले म्हणजे टाकी रिकामी होती. तर झड समूहाला किती वेळ लागतोय? 40 मिनटे लागतात. म्हणून हे 1/40. आपण इथं टाकी रिकामी होते म्हणून हे 40 मिनटं आपण इथं हे मायनसमध्ये घेऊ. बघा, तर लास्टला विचारतात की टाकीचे 50% पाणी भरण्यास किती वेळ लागेल? सिंपल आहे. 1/40 इकडे प्लसमध्ये आहे, इकडे 1/40 मायनसमध्ये आहे. हे आणि हे कॅन्सल झालं. उरलं काय? फक्त 1/32. म्हणजे 1 मिनटामध्ये त्या टाकीचा 1/32 भाग भरतो. एका मिनटामध्ये त्या टाकीचा 1/32 भाग भरतो. तर पूर्णच्या पूर्ण टाकी भरण्यासाठी किती मिनटं लागेल? याच्या उलटं करायचं, म्हणजे 32 मिनिटे लागेल. पूर्ण टाकी भरण्यासाठी 32 मिनिटे लागेल. पण विचारलं काय? टाकीचे 50% पाणी भरण्यास किती वेळ लागेल? म्हणजे टाकी आपल्याला 50%च भरायची. पूर्ण भरण्यासाठी 32 मिनिटे लागतात. तर निम्मी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? याचा अर्धा वेळ लागेल. म्हणजे 32 मिनिटाचा अर्धा वेळ म्हणजेच 16 मिनिटे लागतील. पण 16 मिनिटे आपल्या ऑप्शनमध्ये कुठं नाहीच आहे. ही प्रिंटिंग मिस्टेक क्वेश्चन आहे आणि याचं उत्तर 16 मिनिटे आहे. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, हा पण UPSCचाच क्वेश्चन आहे. एक्स, वाय आणि झेड अनुक्रमे 4 फूट, 6 फूट आणि 5 फूट लांबीच्या उड्या मारतात. सकाळी 8 वाजता ते तिघेही 199 या खुणावर पोहोचतात. 195 फूट ते 1000 फूट या अंतरामध्ये ते तिघे एकाच खुणावर किती वेळा उतरतील? पहा, 199ला तर ते तिघं ते ह्या खुणावर पोहोचले. 199 फुटावर ते तिघं ह्या स्थानावर पोहोचले. म्हणजे 199 हा झाला 1. हा पण बाजूला काढून ठेवायचा. आपल्याला काय विचारलं? 195 ते 1000 फूट या अंतरामध्ये ते किती वेळा एकाच खुणावर येतील. गरजेचं नाही आहे की ते एकाच वेळी त्या खुणावर येतील. बघा मग, 195 1000 मायनस 195. 8 से 5. बघा, इथं आपण काय करत असतो? दोन्हीचं डिस्टन्स काढत असतो आणि त्यानंतर आलेल्या संख्येला 4 फूट, 6 फूट, 5 फूट यांचा लसावी काढून त्या लसावीनं या संख्येला भाग द्यायचा असतो. बघा, 4 फूट, 6 फूट आणि 5 फूट यांचा लसावी 2 गुणिले 2. 6चा होणार आहे 3 गुणिले 2 आणि 5चा ॲज इट इज. बघा, लसावी काढायचा, एक जोडी आहे 2ची, तर एकदाच 2 घेणार आपण. त्याच्यानंतर गुणिले, इथं जोडीच नाही आहे तर पूर्णच्या पूर्ण घेणार. 3 गुणिले 2 आणि 5 ॲज इट इज. म्हणजे 5 दुनी 10, 10 त्रिक 30 आणि 30 दुनी 60. ही आली आपली, ही आला लसावी. आता ह्या जे डिस्टन्स दिलेलं असतं आपल्याला, ज्या 2 संख्या दिलेल्या असतात त्यांचं डिस्टन्स काढायचं आणि त्या डिस्टन्सला लसावीनं भाग द्यायचा असतो. म्हणजेच 8 से 5 भागिले
60. तर याचं उत्तर पॉईंटमध्ये येणार आहे. तर बघा, हा 0 कटला, पॉईंट इथं आला. 6 1 6, उरले 2 आणि 6 8 18. त्याच्यानंतर पॉईंटमध्ये उत्तर येणार, पण पॉईंटची संख्या आपल्याला घ्यायची नाही. पॉईंटच्या नंतरची संख्या आपल्याला घ्यायची नाही. हे आलं आपलं उत्तर 13. पण 199 या खूणावर पोहोचतात ही संख्या आपण ऑलरेडी बाजूला काढून ठेवली होती. आपण 1000 मायनस 195च्या ठिकाणी 199 करून पण आपण जे उत्तर येईल त्याला आपण लसावीनं डिवाईड करून पण उत्तर 13च येतं. आणि आपण जी 199ची जी संख्या आपण एक ठेवली होती बाजूला साईड, ती याच्यामध्ये ॲड करायची लास्टला. म्हणजेच 13 + 1 14. तर ते 195 फूट ते 1000 फूट या अंतरामध्ये 14 वेळेस एकाच खुणावर येतील. म्हणजेच आपलं उत्तर डी. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, हा पण UPSCचाच क्वेश्चन आहे, पण सिंपल आहे. एका दुकानदाराने एखाद्या वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीपेक्षा 20% जास्त ठेवली. माना की विक्री किंमत 100% आहे. माना की विक्री किंमत आपण 100% मानू, पण विकताना त्यानं खरेदी किंमत आपण 100% मानू आणि खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत 20% जास्त ठेवली. म्हणजे विक्री किंमत ठेवली त्यानं 120%. ही झाली खरेदी किंमत, ही झाली विक्री किंमत. आता त्यानंतर त्या वस्तूवर 10% सूट दिली. म्हणजे या विक्री किमतीवर 10% सूट दिली. 120च्या 10% किती येणार? कधी पण 10% काढायचे म्हणलं तर 1 नंतर पॉईंट द्यायचा फक्त. 1 नंतर पॉईंट दिल्यानंतर किती उत्तर येते? 12. म्हणजे या संख्येचे 10% 12. म्हणजे 12% सूट, 12 रुपये सूट दिली. तर 120 मायनस 12 म्हणजेच ॲन्सर किती येते? 108. आणि खरेदी किती होती? 100%. तर 100%मधून आपण किंवा 100मधून आपण 108 मायनस केले तर उरतात फक्त 8. म्हणजे 8% त्याला नफा झाला. चला मित्रांनो, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवू. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. तुमच्या शंका किंवा सूचना कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, यशस्वी व्हा. जय हिंद.